तर एकीकडे राऊतांनी शहांवर टीका केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवारांनी पवारांवर टीका केली आहे। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले पण आरक्षण देऊ शकले नाही। जरांगेंचे गैरसमज दूर करू असं विखे पाटलांनी म्हटलंय। तर जरांगे पवारांचे उमेदवार पाडू असं कधी बोलतायत याचीच वाट बघतोय असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। हे 4दा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षण देऊ शकले नाही ना, हे सुद्धा वास्तव नाकारता येत नाही। किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये आता उद्धव ठाकरे 2 वर्ष मुख्यमंत्री होते, कोणता प्रयत्न त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल केले? तर याचे केव्हा तरी मला वाटतं सिंहवाला सुद्धा या बाबतीमध्ये थोडं विचारमंथन होण्याची आवश्यकता आहे। नाही, मला कल्पना नाही त्याच्या मनामध्ये काय आहे, पण मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा जो गैरसमज असेल, गैरसमज झाला असेल, करून देण्याचा प्रयत्न केला असेल तो निश्चितपणे मी दूर करण्याचा प्रयत्न करू। शरद पवार साहेबांचे मी उमेदवार पाडीन, कारण ते 4दा मुख्यमंत्री झाल्यावरही मराठा समाजावर आरक्षण न देता अन्याय केला। आम्ही त्या वाक्याची कधीतरी शुभ सकाळी त्यांचं हे वाक्य येईल की महाविकास आघाडीने बैठकीवर बहिष्कार टाकला, महाविकास आघाडीने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही, महाविकास आघाडीचा कोणताही नेता जरांगे साहेबांच्या मागण्या या पूर्ण करा अशी मागणी करत नाहीये। म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार पाडू या एका पवित्र वाक्याची आम्ही वाट पाहतोय।